तर पुढची बातमी आहे एका वीर योद्ध्याची। सियाचीनमध्ये शहीद झालेले हिमयोद्धा सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव आज साताऱ्यामध्ये आणण्यात आलं आणि त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात साताऱ्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद योद्धा सुनील सूर्यवंशी याला शेवटचं पाहण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली देण्यासाठी लाखो जण त्या ठिकाणी उपस्थित होते। लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। मस्करवाडीमध्ये ग्रामस्थांच्या साक्षीने या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या हिमयोद्ध्याला अग्नी देण्यात आला। तुम्ही दृश्य पाहता, हे दृश्य मस्करवाडी साताऱ्यातली आहेत। सियाचीनमध्ये 3 फेब्रुवारीला हिमस्खलन झालं, हिमकडा कोसळला, त्यामध्ये 10 जवान गाडले गेले। त्याच्यामध्येच एक होते साताऱ्याचे सुनील सूर्यवंशी। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या मस्करवाडीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते। लाडक्या सैनिकाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। विकास भोसले, आपण थेट जाऊया साताऱ्याच्या मस्करवाडीमध्ये। आपले प्रतिनिधी विकास भोसले त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचसोबत त्यांच्याबरोबर स्थानिक गावकरी आहेत। विकास, गावकऱ्यांनी अखेरचा निरोप शहीद जवानाला दिलेला आहे, वीर योद्ध्याला दिलेला आहे। कशा प्रकारच्या आठवणी गावकरी सांगतायत सुनील सूर्यवंशी याच्याबद्दल? हा नक्कीच मयांक, कारण सुनील सूर्यवंशी हा सातारा जिल्ह्याचा हा सुपुत्र, मस्करवाडीचा हा सुपुत्र, या सुपुत्राला अखेरचा सलाम देण्यासाठी, अखेरचा मानवंदना देण्यासाठी मान तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले होते। आणि ज्या आपला सुपुत्र सुनील आहे याच्या आठवणीसुद्धा गावकरी सांगतात। मात्र मयांक, हे सांगताना गावकऱ्यांनी काही दुःखसुद्धा व्यक्त केलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं सुनील सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत जाहीर केली नाही, असा आरोप देखील या येथील काही इथल्या नागरिकांनी केलेला, ग्रामस्थांनी केलेला आहे। मात्र काही आठवणी आपण जाणून घेऊया नागरिकांच्याकडून, या गावकऱ्यांच्याकडून। काय सांगाल सुनीलबद्दल? सियाचीन च्या हिमस्खलनामध्ये शहीद झालेले कुकुडवाड मस्करवाडीचे सुपुत्र सचिन सूर्यवंशी यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे वडील यांनी आपल्या 2 चिरंजीवांना शिक्षण देऊन एकाला सैन्यामध्ये पाठवलं, परंतु अतिशय दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे ते शहीद झाले। आणि आज अंत्यविधीनंतर गावकऱ्यांची अशी थोडी अपेक्षा आहे की शासनाकडून इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे शहीद झालेल्या जवानांना काही आर्थिक मदत दिली गेली, तशी या महाराष्ट्र सरकारने सुद्धा थोडी आर्थिक मदत या कुटुंबियांना करावी आणि त्यांना या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करावी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। सुनील ज्या ठिकाणी 19 मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत होता, तिथले अधिकारी हे 4 दिवसापूर्वी जिथं पोहोचलेले आहेत, त्यांनी कशी मदत केली ते आपण विचारूया। काय सांगाल? मला मद्रास रेजिमेंट सेंटर वेलिंग्टन यांच्या तर्फेने इथं पाठवलं होतं। मी 5 दिवस अगोदर आलो होतो। त्यांच्या वडिलांना, विठ्ठल तात्यांना और तानाजी भाऊंना भेटलो। त्यांना जरा बरं वाटलं की आपली कोणीतरी काळजी करतंय म्हणून। त्या सुनील विठ्ठल सूर्यवंशी यांचे सियाचीनमध्ये 19 मद्रासमध्ये हा अटॅच होता। अटॅच असतेवेळी अशी ही घटना घडली। याच्याबरोबर 19 मद्रासचे जे वीर सुपुत्र शहीद झालेत आणि ह्याला पण मद्रास रेजिमेंट सेंटरच्या तर्फेनं मी कोटी यांना प्रणाम करतो। जय हिंद, जय भारत। आपल्याबरोबर गावचे सरपंच आहेत, आपण त्यांना विचारूया। सरपंच, काय सांगाल? सुनीलनं देशासाठी वयाच्या 18 वर्ष सैन्यात भरती केली, त्यातून तो 24व्या वर्षी शहीद झाला। तसं आता बऱ्याच गावकरी मंडळांनी भाजप सरकारचा बराच वेळ वेठीस धरला होता, काहीतरी मदत मिळेल म्हणून, पण भाजप सरकारचं इथं कुणी ट्विटर सुद्धा केलं नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विटर केलं नाही। अशा परिस्थितीत सुनीलचा अंत्यविधी झालेला आहे। सुनीलसाठी सर्व कुकुडवाडमधील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अतिशय म्हणजे शोकाकुल परिस्थितीत अंत्यसंस्कार केले। तरी मुख्यमंत्र्यांनी वगैरे येणं गरजेचं होतं, त्यासाठी लोकांनी बराच वेळ वाट पाहिली, तरी त्यांचं काही ट्विटरवर सुद्धा आलेलं नाही। त्यांच्याकडून मदत मिळावी अशी पुऱ्या जनतेची भावना आहे। तुम्ही पाहिलं, मदत मिळावी मुख्यमंत्र्यांकडून आणि राज्य सरकारकडून अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होते। तुम्ही पाहत होतात सुनील सूर्यवंशी। बरोबरच आई वडिलांनी त्याच्या एक्झरसाइजवर सुद्धा लक्ष दिलं होतं
आणि त्याचा खर्च आहे, प्रसंगी कर्ज काढून अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण आणि त्यांचा एक्झरसाइज पूर्ण केला आणि त्यामुळेच त्यांच्या प्रयत्नातून त्याची निवड अशा मोठ्या पोस्टिंगच्या ठिकाणी झालेली होती. आणि त्यानंतर आता कुटुंबाची परिस्थिती थोडीशी सुधारण्याच्या परिस्थितीत होती, कर्ज काही फिटण्याच्या परिस्थितीत होते, पण तोपर्यंत ही अशी घटना घडल्यामुळे अतिशय वाईट प्रसंग आलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर डोंगरच कोसळलेला आहे आणि त्यासाठी शासनाने, केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने त्वरित आर्थिक निधी जो आहे किंवा आर्थिक मदत जी आहे ती त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवावी अशी आमची ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे. इतर राज्य शासनाने असू द्या किंवा केंद्र शासनाने असेल तर ती मदत इतरांनी जशी जाहीर केली तशीच आमच्याही कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी ही विनंती आहे आम्हाला शासनाला आणि त्यांच्या प्रतिनिधींना. काय सांगाल, तुमची काय भावना? शहीद सुनीलच्या कुटुंबाला राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून भरघोस मदत लवकरात लवकर मिळावी एवढीच ग्रामस्थांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. शासनानं मदत लवकरात लवकर द्यावी अशी तीव्र भावना हे नागरिक करतात. मयांक. तर तुम्ही पाहत होतात आपले प्रतिनिधी विकास भोसले त्या ठिकाणी उपस्थित होते. साताऱ्यातल्या मस्करवाडीमध्ये माण तालुक्यातल्या अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये सुनील सूर्यवंशी यांना अंत्यसंस्कार यांच्यावरती करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल. त्याचसोबत गावकऱ्यांनी सुद्धा अत्यंत जड मनाने आपल्या वीर योद्ध्याला अखेरचा सलाम केलेला आहे.